हेडगेवारांच्या घरातच ह्याची सुरुवात करूया। मला असं वाटतं की 10-15 लोक होते या घरामध्ये। 17 लोक होते। ती काही शाखेत गेलेलो नाही। शाखेत होतं काय ते कोण सांगतं तुम्हाला की अच्छा आता तुम्ही संघाचे स्वयंसेवक पूर्ण वेळ असणार पण ते असं ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे असं काही अजूनही आहे? संघामध्ये पहिलेपासून असं आहे जे व्यक्तिगत त्याचं नसेल, जे असेल ते संघटनेच्या हिशोबाने असेल। पण कधी अशी चर्चा झाली की आपण महिलांना मुख्यधारेत घेतलं पाहिजे की पाहिजे? माझ्या मते गांधींचं नाव ऐकायला सुरुवात झालेली आहे हळूहळू मोहन भागवतांच्या भाषणांमध्ये। देशातले सर्व लोक कोणी बाहेरून आलेले नाही, या देशातले आहेत ते लोक, तीच हिंदुत्व आहे। म्हणजे तर संघाचा हाच प्रोजेक्ट आहे। संघाचं काम म्हणून तर आरामात आहे। तुमचे जे कोर अजेंडा आहेत 370 असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय? असं आहे, पहिली गोष्ट हिंदू राष्ट्र आहे। मग तो भारत वेगळा आणि तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं असं आहे? एकच आहे। तर हा प्रश्न जो संघाने जो घेतलेला आहे, कोणाचे राज्य कसे राहतील, त्यांच्या पॉलिटिकल पॉवर्स आणि लिमिटेशन्स काय राहतील, ही काही कल्पना नव्हती की देशाच्या एकतेला, अखंडतेला ही थ्रेट आहे। हा जो विषय आपण सगळ्या संघाच्या खात्यात टाकतोय असं नाही आहे। आणि या लोकांच्या ज्या कारवाई हिंसक आणि देशविरोधी कारवाई आहेत, अचानक गांधींचं नाव संघात खूप घ्यायला लागलं। माझ्या अनुभवातनं सांगतो, माझे संघामध्ये जे मित्र होते त्यांची गांधींबद्दलची मतं फार वेगळी असायची। गांधींना नव्या पद्धतीने रिइन्व्हेंट केलं जातं। त्या गोष्टी जर उघड आहेत, संघाने सांगितल्याने अशी होत नसते। समाजातली परिस्थिती पण असते। म्हणजे जर तुम्ही असं म्हणताल की बा गांधींनी जे म्हटलं तेच जो पालन करेल तो देशभक्त आणि दुसरा नाही, तरी पण आम्ही तुमच्याशी चर्चा करतो ना। तुम्हाला नेहमी असं वाटतं का की संघावरती अन्याय होतो? हिंदू राष्ट्र आहेच नाही, यामध्ये काहीही बदल झालेला नाही। या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहू शकत नाही, तेव्हा ते एक्सक्लुडिंग बांगलादेश पाकिस्तान नाही आहे, इन्क्लुडिंग आहे। भारताच्या झेंड्याला संघाचा विरोध होता असं म्हटलं जातं। तुम्हाला याकरता एक नवीन फ्रेम सेट करावा लागेल संघ समजण्याकरता। आणि ही पण एक चर्चा खूप अशी होते की सगळे सरसंघचालक उच्च जातीतले असतात, हे ब्राह्मण असतील किंवा ज्यांनी केलं त्यांनी काय सामाजिक बदल केले त्याची समीक्षा करावी लागेल। हिंदू सारा एक, बाकीच्यांचे दरवाजे उघडतात। ठीक आहे, हा दरवाजा उघडलेला राहू दे अशी अपेक्षा करूया। एकोणीसशे 25ला याच घरी, आणि हे घर मला खरं तर ओळख करून द्यायची आहे घराची, केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक, संस्थापक, की याच घरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। हेडगेवारांचा इतिहास महाराष्ट्राला नवीन नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना हेडगेवार माहिती आहेत, देशभरात अनेक जणांना माहिती आहेत, पण सुरुवात कुठून झाली हे आम्हाला खरं तर सांगायचं होतं। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा संघाचा प्रवास कुठून कुठपर्यंत पोहोचलाय, ज्या उद्देशाने हेडगेवारांनी ही संघटना सुरू केली, संघ सुरू केला, त्यामागची कल्पना काय होती आणि ती कल्पना आता साक्षात उतरतीये का, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची। म्हणून आपण हेडगेवारांच्या घरातच ह्याची सुरुवात करूया अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली। आणि ही चर्चा मला करायची आहे ती सुनील आंबेकर, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत। त्यांनी संघावरती एक पुस्तकही लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दलही चर्चा आपण अनेक वेळा केलेली आहे। त्यांच्याशी मी खरं तर ही चर्चा करणार आहे। सुनीलजी, खूप धन्यवाद मुंबई तकशी तुम्ही बोलताय त्याबद्दल। फार इंटरेस्टिंग आहे। मी या घरी आधी सुद्धा आलेलो आहे। मला असं वाटतं की 10-15 लोक होते या घरामध्ये। 17 लोक होते। हे पहिल्या मजल्यावरती जी खोली आहे तिथे पहिली मीटिंग झाली आणि तिकडनं संघाची सुरुवात झाली। आज संघ 83,000 शाखांमध्ये फोफावलेला आहे। ह्या खोलीतनं 83,000 शाखांपर्यंत किती मोठा प्रवास मानता तुम्ही? हा म्हणजे तसा मोठा प्रवास आहे। आणि प्रवास पहिले लोकांना समजावून सांगण्यापासून होता की याची कल्पना काय आहे, कशाकरता हे करायचं आहे, आणि त्याकरता ती गोष्ट समजून जसं डॉक्टरांच्या मनात होतं, त्यांच्या मनाची देशाची आवश्यकता होती, तिथून हा प्रवास सुरू झाला। आणि त्यामुळं ते होत एका शाखेपासून या बैठकीमध्ये जेव्हा 17 लोक होते तिथपासून मग मोहिते शाखा सुरू झाली, पहिली शाखा, आणि तिथपासून आज इतक्या शाखा, इतक्या अनंत कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी देशभर प्रवास केला। व्यक्तिगत जीवनातला वेळ, आपली शक्ती, आपले पैसे सगळं त्यात ओतलं, आणि त्यामुळं आज इथपर्यंत संघ पोहोचलेला आहे। नाही, आपण हेडगेवारांबद्दल बोलतोय म्हणून, पण मी काल परवाच कुठेतरी वाचत होतो, हेडगेवार 1940 मध्ये वारले। बरोबर। त्यावेळेस संघ हा 125 ठिकाणी देशभरामध्ये पोहोचलेला होता, त्यांच्या शाखा कुठे सुरू असतील
तिथून 1973ला मला वाटतं गुरुजी वारले, गोळवलकर, जे दुसरे सरसंघचालक होते ते. तिथपासून ते आत्तापर्यंत म्हणजे त्या 125 ते 1940 ते 2025 आज आपण बोलतोय 83,000 शाखा, आणि ज्या डेली शाखा आहेत म्हटलं जातं, आणि विकली शाखा तुमच्या वेगळ्या असतात त्याच्यामध्ये. हा खरंच खूप मोठा प्रवास वाटतो. आणि नागपूरमधनं पण मला असं सांगितलं कोणीतरी की नागपूरमध्ये पण सिरियसली नाही घ्यायचे लोक त्यावेळेस. हा, सुरुवातीला कारण एकतर हिंदू एकत्र येऊ शकतात का, हा एक महत्वाचा प्रश्न त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये होता. जाती जातीमध्ये विभागलेला किंवा एक प्रकारे आपल्याच ज्ञान परंपरेचं विसर, म्हणजे मधल्या काळातल्या सगळ्या आक्रमणाच्या काळामध्ये ज्या व्यवस्था नष्ट झाल्या, त्यामुळे त्याचा पण एक परिणाम झालेला होता. त्या काळामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थितीमध्ये पण बराच कमतरता झालेली होती. त्यामुळे तो एक भाव होता. आणि सगळ्या डॉक्टर तर काँग्रेस पण आले, डॉक्टर काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे जे काय व्हायचं ते राजकारणातून होईल, राजकीय पक्षाच्या माध्यमातून होईल, अशा पद्धतीचा विचार होता. मग एकतर संघटना काढायची सेवा करण्याकरता किंवा राजकीय काम करण्याकरता राजकीय पक्ष काढायचा, अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामध्ये न हे सेवेचं काम होतं एक्झॅक्टली, न राजकीय पक्ष होता. आणि त्यामुळे त्यांनी एक मध्ये राजकीय पक्ष का नाही, कारण त्यावेळेस तर हिंदू महासभा आणि खूप गोष्टी होत्या. त्यावेळी डॉक्टरांचा जे म्हणणं होतं, त्यांचा गांधीजींशी संवाद पण आहे या विषयामध्ये. अच्छा. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला राजकारणामध्ये ज्या पद्धतीने शुद्ध राजकारण हे कुठे ना कुठेतरी आपल्या वेगवेगळ्या हितसंबंधांवर असतं आणि ते कुठेतरी येतं तिथे, आणि सगळ्या विषयांना फक्त राजकीय दृष्टीने बघितलं जातं. त्यामुळे आपल्याला आपला देश जो उभारायचा असेल तो फक्त राजकीय पक्ष आणि सरकारांच्या भरोशावर उभा राहत नाही, तर समाजाच्या प्रत्येकाचं त्यामध्ये पार्टिसिपेशन पाहिजे. त्याकरता समाजाला जोडणं, जागृत करणं आवश्यक आहे. आणि त्याकरता अशा अंतःकरणाची, ज्याला ते म्हणायचे डॉक्टर साहेब, शुद्ध अंतःकरणाची लोक पाहिजेत, की ज्यांना आतून बाहेरून एकदम शुद्ध हेतू आहे ज्यांचा, आणि ज्यांनी स्वतःला त्याकरता तयार केलेलं आहे. आपलं जीवन, आपलं जीवनातली शिस्त, आपल्या जीवनामध्ये चांगले चरित्र पण बनवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. क्रिकेटर बनायचं तर लहानपणापासून प्रॅक्टिस करावं लागते, आपण बघतो. तर ते जर चांगला माणूस बनायचं ते पण प्रयत्न करावा लागेल लहानपणापासून. त्यामुळे त्याची एक वेगळी म्हणजे व्यवस्था पाहिजे. आणि जी व्यवस्था आपल्या समाजामध्ये फार पूर्वीपासून घराघरामध्ये होती, आपल्या सामाजिक संस्थांमध्ये होती, ह्या सगळ्या व्यवस्था काही ना काही, जो काही आक्रमण काळ होता आपल्याकडे आणि त्यामध्ये जो काही एक त्या सगळ्या परिस्थितीमध्ये विपरीत जी परिस्थिती झाली, त्यामुळे या व्यवस्था काही ना काही समाजाच्या, परिवारांच्या थोड्या ढिल्या झाल्या. त्या काळामध्ये या व्यवस्थेनं पुन्हा उभं करायचं असेल तर काही लोकांना उदाहरण म्हणून समोर यावं लागेल. पण म्हणून हे काम त्यांनी स्वतंत्रपणे राजकीय पक्षाच्या बाहेर जाऊन उभं केलं. पण राजकीय स्वरूपाचं काम करायचं नाही एका पद्धतीने त्यांचं ठरलेलं होतं. संघ म्हणून त्यांचं स्पष्ट होतं किंवा देशाला स्वतंत्र मिळवायचं आहे, ह्या पहिली प्रायोरिटी होती. संघामध्ये पण ही प्रतिज्ञा होती. आणि त्यामुळे डॉक्टर साहेब संघ बनवण्याच्या आधी पण जेलमध्ये गेले, ते नंतरही संघ सुरू झाल्यानंतर सुद्धा जंगल सत्याग्रहामध्ये जेलमध्ये गेले. त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या परीने स्वातंत्र्याचं जे काही सवयी सगळ्या चालल्या होत्या वेगवेगळ्या, त्या सगळ्यामध्ये सहभागी होते. पण बरोबरीने त्यांना असं वाटलं की बरोबरीने एक अजून काम करायला पाहिजे, आणि ते सगळ्यात ते पण महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे काम सुरू केलं. तुम्ही समाज हा शब्द वापरला, समाजाला एकत्र आणलं पाहिजे वगैरे, आणि त्याच्यावरती मला यायचं आहे. पण शाखांचा आपण मगाशी उल्लेख केला म्हणून मी काही शाखेत गेलेलो नाही. शाखेत होतं काय, म्हणजे तुम्ही गेला असाल, मी लहानपणापासून कधीपासून, कुठल्या वयात गेला? वय आठवत नाही मला, पण म्हणजे जेव्हापासून समजायला तेव्हापासून मी शाखेत होतो. नागपूरमध्ये. अच्छा, म्हणजे अगदी 5-10 वर्ष, किती काय वय असेल तुमचं? हा, म्हणजे 5-6 वर्ष असेल तेव्हापासून. त्याला संघामध्ये शिशु स्वयंसेवक म्हणतात. अच्छा. तर त्या वयामध्येच संघामध्ये होतं काय, शाखेमध्ये होतं? शाखेमध्ये म्हणजे वयानुसार वेगवेगळे कार्यक्रम असतात, पण मुख्य कार्यक्रम हा असतो एक शारीरिक कार्यक्रम आहे, म्हणजे खेळांचा असतो. काही ना काही शिस्त येणार ज्यामुळं त्याला आम्ही समता म्हणतो, म्हणजे तुम्ही त्याला परेड वगैरे म्हणू शकता. असं काही एक्सरसाइजेस, व्यायाम असतात, काही शारीरिक, म्हणजे ज्यातून एक तुमची खेळाडू वृत्ती, टीम वर्किंग या प्रकारच्या प्रवृत्ती वाढतात. मग बौद्धिक काही विषय असतात ज्यामध्ये की तुम्हाला देशाबद्दल, आपल्या महापुरुषांबद्दल त्यांना माहिती दिली जाते. तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींशी एक्सपोज केलं जातं, म्हणजे त्यांच्याशी जोडल्या जातं तुम्हाला. आणि अनेक विषयांवर आपण समाजातल्या परिस्थितीवर चर्चा होते, ज्यात आपण कसं काम करू शकतो याची पण बांधिलकी होते.
तर अशा प्रकारचे कार्यक्रम सामान्यतः पण तुम्हाला साधारण कधी कळलं की आता मी हेच करणार, म्हणजे आता मी बाकी इतर गोष्टी काही करणार नाही, मी पूर्ण संघाचंच काम करणार, हे 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 कुठच्या वाईट ठरतं तुमचं साधारण? हे आणि सामान्यतः ते कोण सांगतं तुम्हाला की अच्छा सुनील आंबेकर तुम्हाला आता तुम्ही संघाचे स्वयंसेवक पूर्ण वेळ असणार आणि तुम्ही फक्त संघासाठी काम करायचं? नाही, हे जसं संघाचा स्वयंसेवक हा म्हणजे शाखेत आणण्याकरता जसं लोक म्हणतात तुम्हाला प्रयत्न करतात, पण स्वयंसेवक तुम्ही स्वतःच होता. ते बरोबर आहे, पण ही पुढची तसं जबाबदारी आहे ना. ते पण पुढचं पण म्हणजे प्रचारक म्हणूया आपण. प्रचारक म्हणून सुद्धा तुमच्या मनामध्ये हळू बाकीच्या म्हणजे लोक म्हणजे पहिल्या पिढीतल्या लोकांना तर बघण्याकरता कोणी प्रचारक, डॉक्टर साहेबच होते आणि तेव्हा हे शब्द पण नव्हता प्रचारक, पण हे काम करायचं आहे हा जो एक संकल्प होता तेव्हा ते काम करायला गेले. नंतर त्याचं नामकरण झालं की यांना प्रचारक म्हणावं. तेव्हा आता माझ्यासारख्याला कोणालाही विचार तर काम करता करता त्याला असं वाटतं की बा मला पण हे काम अजून केलं पाहिजे, अजून वेळ देऊन केलं पाहिजे असं मनामध्ये येतं. मग ती भावना हळूहळू विकसित होत जाते, त्याला खतपाणी पण मिळतं, बाकीचे लोक त्याला सपोर्ट पण करतात. असं कोणीतरी येऊन सांगत असेल ना की नाही, तुम्ही सामान्यतः इतरांपेक्षा तुम्ही उजवे आहात किंवा तुम्ही जास्त चांगलं करू नाही, शकता. सामान्यतः दोन्ही पद्धतीने होतं. अनेक लोक आपली भावना व्यक्त करतात किंवा मला पण अशा प्रकारचं काम करायचं आहे, आणि काही वेळा काही लोकांना सुचवतात तू पण विचार कर, तू पण करू शकतोस असं काम. पण अल्टिमेटली तो निर्णय हा त्या व्यक्तीचाच असतो किंवा मला हे काम करायचं. बरेच लोक येतात 2 वर्ष 5 वर्ष विस्तारक प्रचारक म्हणून पण काम करतात, पण मग योग्य वेळी त्यांना वाटतं, संघटनेला वाटतं की यांनी कंटिन्यू करायला पाहिजे तर ते कंटिन्यू करतात. काही लोकांना वाटतं, त्यांनाही वाटतं, संघटनेला वाटतं, परंतु परिस्थिती नसते त्यांची व्यक्तिगत जीवनातली, तेव्हा ते नाही करू शकत. तेव्हा असे अनेक लोक 5-10 वर्ष वापस करून पण वापस जातात. अच्छा. आणि काही लोक कंटिन्यू होतात पूर्ण जीवनभर. पण ते असं ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे असं काही आता कंपल्सरी नाहीये का? नाही, अजूनही आहे संघामध्ये पहिलेपासून असं आहे की बा जो प्रचारक निघेल, हा. जोपर्यंत तो प्रचारक काळामध्ये आहे प्रचारक जोपर्यंत तोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत त्यांनी म्हणजे लग्न किंवा स्वतःचं व्यक्तिगत जे काय म्हणतात त्याला विवाह, इतर गोष्टी अर्थार्जन किंवा स्वतःच्या म्हणजे व्यक्तिगत त्याचं नसेल, जे असेल ते संघटनेच्या हिशोबाने असेल सगळं. आणि पण हे निघणं जसं त्याच्या मर्जीने आहे तसं त्याला वाटलं की आता आय एम डन तर तो वापस पण जातात. तर खूप लोक वापस जातात, ते परत नंतर त्यांचा गृहस्थ संसारात. जीवनात जातात आणि ते जीवनपर्यंत त्यातले अधिकांश लोक संघाचं काम करत राहतात वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये. अशी पण खूप मोठी संख्या आहे. पण असं नाही वाटत तुम्हाला की आता म्हणजे तुमची महिलांची पण शाखा आहे संघाची, अनेक महिला आहेत की ज्यांना असं वाटू शकतं की मी अविवाहित राहायला तयार आणि मला संघाचं काम समितीमध्ये अशा प्रचारिका आहेत, पण मुख्य धारेत नाही. मुख्य नाही, समितीला तुम्ही मुख्यधारा का नाही समजत? समिती पण मुख्यधारा. शेवटी पॅरेंट ऑर्गनायझेशन RSS म्हटली जाते ना, म्हणून म्हटलं. असं आहे, संघाच्या स्थापनेच्या नंतर जेव्हा हे संघटन सुरू झालं मैदानी शाखेचं होतं बरोबर, तेव्हा हे पुरुषांचं झालं आणि त्याच वेळी अशी आवश्यकता वाटली किंवा आणि मावशी केळकर ज्या होत्या म्हणजे संस्थापिका त्या समितीच्या, त्यांनी पण इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे मग समितीचं कार्य 36 मध्ये सुरू झालं. म्हणजे जवळजवळ संघाच्या स्थापनेनंतर 11 वर्षांनी. आणि त्यामुळं त्या पद्धतीने जे व्यक्तित्व निर्माणाचं जे काम आहे शाखेच्या माध्यमातून ते जवळजवळ तशाच पद्धतीने म्हणजे महिला आणि पुरुष म्हणून जेवढे काही त्यांना अंतर करावे लागत असतील तेवढे सोडून बाकी जवळजवळ तशीच पद्धती, तशीच शाखा पद्धती, सगळ्या गोष्टी तशाच समितीमध्ये पण असतात. तेव्हा त्यातनं पण प्रचारिका निघतात, त्या पण कार्य करतात आणि या सगळ्यांचं एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन असतं. पण तरी संघ म्हणून अनेक स्वयंसेवक घरांमध्ये मुख्य जे निर्णय घेतले जातात संघ निर्णयामध्ये असं आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये अजूनही सरसंघचालक, सरकार्यवाह, बाकी तुमची जी ज्याला आपण नॅशनल कमिटी म्हणतात किंवा त्यांचा मुख्य असं आहे. 2 भाग आहे याच्यामध्ये. एक जो विषय असतो जो पर्टिक्युलरली संघाच्या शाखे आणि संघाच्या कार्यविस्तारासंबंधी, कार्यविकासासंबंधी असतो. ते सगळे विषय संघाची जी टोळी असते तीच घेते. आणि समितीच्या कार्यविस्तार, कार्यविकासासंबंधी जे निर्णय असतील ते समितीची टोळी घेते. परंतु जेव्हा देश, समाज, सामूहिक विषय असतात तेव्हा संघ, समिती, विविध संघटनेतले प्रमुख कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यकर्ते, तर हे सगळे लोक एकत्र येऊन त्यावर विचारविनिमय करतात आणि मग त्या दिशेने काय करायचं, सामूहिकपणे काय करायचं, प्रत्येकाने वेगवेगळं काय करायचं यासंबंधी विचारविनिमय करतात. जे सामूहिकपणे करायचं त्याच्या संदर्भात सुद्धा ते संघटन आपला संघटनेत निर्णय घेतात. त्यानंतर मग त्यांच्या पद्धतीने ते एक जे सामूहिक करण्याच्या गोष्टी असतात म्हणजे एक कॉज आपलं ठरलं समजा तर त्यावर मग ते आपापल्या पद्धतीने सगळे सक्रिय होतात. अशी पद्धत. पण कधी अशी चर्चा झाली की आपण महिलांना मुख्य धारेत घेतलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे? माझ्या मते म्हणजे मुख्य धाराच आहेत, समिती पण मुख्य धारा आहे. तुम्हाला असं नाही वाटत
काहीच सबऑर्डिनेट काइंड ऑफ असं नाही नॉट वाटत सबऑर्डिनेट. इट्स अ मेन हे. हा, इट्स अ मेन. पण मुख्य निर्णय प्रक्रियेमध्ये त्या नाहीयेत अजून. कोणी सरसंघ चालक नाही बनू शकत. नाही तर समितीमध्ये पण सरसंघ चालिका नाही बनू शकत. समितीमध्ये कोणी प्रमुख संचालिका पुरुष बनू शकत नाही, कार्यवाहिका पुरुष बनू शकत नाही. पण पुरुष आणि महिला समितीला पण हा प्रश्न विचार नाही. म्हणून म्हटलं मी की हे मैदानी खेळांचा विषय आहे याच्यामध्ये. त्यावेळची परिस्थिती होती. नाही, आज सुद्धा शाखा मैदानात लागते आणि त्या शाखेची जी पद्धती आहे ज्यामध्ये सामूहिक खेळ आहे, ग्राउंडवरची कामं आहेत आणि ती शाखा एका मोहल्ल्यामध्ये लागते. तिथले तरुण लोक एकत्र येतात. तेव्हा आपल्या मोहल्ल्यामध्ये सामान्यपणे त्या वयात लोक वेगवेगळे येतात, मुलं मुली. त्यामुळे हे या पद्धतीने हे चाललेलं आहे आता आणि आता असं चालेल. तुम्ही समाजाचा उल्लेख केलात की समाजाला एकत्र आणण्याचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. समाज म्हणून व्याख्या बदलत गेली असं वाटतं तुम्हाला हळूहळू भारतामध्ये, संघाच्या मध्ये सुद्धा? मी आता मोहन भागवतांची भाषणं ऐकतो, त्याच्यामध्ये ते खूप जास्त इन्क्लुझिव्ह एका पद्धतीने बोलायचा प्रयत्न करतात. पहिल्या गांधींचं नाव ऐकायला सुरुवात झालेली आहे हळूहळू मोहन भागवतांच्या भाषणांमध्ये, सरसंघ चालकांच्या भाषणांमध्ये. तर समाज म्हणून व्याख्या बदलायला सुरुवात झाली आहे का संघाची, जी 1925 मध्ये होती, गोळवलकरांच्या काळात होती, देवरसांच्या काळात होती आणि ती आता हळूहळू करत थोडी बदलत गेली? संघाची जी व्याख्या आहे ती पहिल्या दिवसापासून एकच आहे. समाजातली परिस्थिती बदलते. कशी? उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संघाने जेव्हा काम सुरू केलं तर स्वाभाविकपणे तुम्ही सोपी प्रश्न पहिले घेता. त्यामुळे जे स्वतःला हिंदू पहिली व्याख्या हीच होती की हा देश जो आहे आणि या देशातले सर्व लोक कोणी बाहेरून आलेले नाही, हे सर्व याच देशातले आहेत आणि या सर्वांची पूर्वज एकच आहेत आणि त्यामुळे वी हॅव शेअर्ड हिस्ट्री. ही धारणा पहिल्या दिवसापासून होती. ही म्हणजे डॉक्टरांच्या काळात सुद्धा हीच कल्पना होती. परंतु स्वाभाविकपणे त्यावेळी जे लोक स्वतःला हिंदू म्हणत होते, म्हणजे बरेच लोक जे हिंदू प्रॅक्टिस करत होते ते पण हिंदू म्हणत नव्हते स्वतःला, तर त्या काळामध्ये त्यांनी तिथून सुरुवात केली आणि म्हणजे पहिल्याच होतं की जे आज हिंदू म्हणतात त्यांना आपल्याला जोडायचं आहे आणि मग ज्यांना हिंदूपणाचा विसर पडलाय त्यांना पण जोडायचं आहे. तर मला असं वाटतं की इट इज अ इव्हॉल्युशन. हे एक प्रकारचा क्रमिक विकास आहे की जसं जसं संघाची शाखा वाढते आहे, संघाबद्दलची लोकांमध्ये समज वाढते आहे, संघाची शाखा वाढल्यामुळे संघाची क्षमता वाढते आहे. जसं क्रमाक्रमाने विविध संघटन वाढले, म्हणजे पहिले शाखा म्हणजे शाखा एक शाखा होतं कारण दुसरं काहीच नव्हतं म्हणजे. पण नंतर जसा संख्या वाढली तसं मग हे स्वयंसेवक वेगवेगळ्या समाजाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करू लागले. त्यातनं विविध संघटनांचा विकास झाला. तसं हे समाजाच्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जाऊन काम करण्याची पद्धती वाढली. तसं हे एक आणि जसं जसं समाजामध्ये त्याची एक समज स्वीकार्यता वाढत चाललेली आहे तसं तसं त्याला एक्सप्रेस करण्याच्या दृष्टीने सरसंघ चालक बोलत असतात नेहमी प्रत्येक वेळी. कारण शेवटी मी जेव्हा भूमिका संघाची ही समाज संपूर्ण समाजाला जोडण्याची पहिल्यापासून होती. पण संपूर्ण समाजामध्ये सगळेजण येतात कारण संघाची जी पलीकडे म्हणून म्हटलं ना की संघाची जी हिंदूपणाची जी व्याख्या आहे ही हिंदूपणाची व्याख्या या भारतामध्ये या आपल्या भूमीमध्ये परंपरेने लोक हिंदूचा अर्थ हा होतो किंवा एक जीवन पद्धती आहे ज्यामध्ये प्रमुखतेने जे लोक असं मानतात किंवा आपल्या देशात सर्वांमध्ये एक तत्व आहे आणि त्यामुळे आपला सगळ्यांशी संबंध आहे. वी आर कनेक्टेड. आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने जे जगतात ज्यांनी आपली संस्कृती अशी जोपासली आहे ते लोक तीच हिंदुत्व आहे. म्हणजे तेव्हा ज्यांना त्याचा विसर पडला त्यांना वाटलं की आपण वेगळे आहोत तेव्हा वेगळं झालं पाहिजे असं झालं. तर संघाचा हाच प्रोजेक्ट आहे की ज्यांना आठवतं जे म्हणतात त्यांना अजून मजबूत करणं आणि ज्यांना आठवत नाही त्यांना पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार करून संवाद करून सगळ्या पद्धतीने त्यांना परत परत त्याची आठवण करून देणं. त्यामुळं पण जबरदस्ती नाहीये कोणावर. नाही, म्हणून तर वेळ लागतो ना. संघाचं काम म्हणून तर आरामात आहे, कोणावरच जबरदस्ती नाही. संघाचं कामाचा मूळच आहे स्वयंसेवक, म्हणजे हे स्वयंभावनेने या गोष्टीचा विकास करायचा आहे. त्यामुळे कधी कधी लोक जेव्हा विचारतात की संघाला एवढे वर्ष का लागले बाबा, नाहीतर एखादा फॅनफेअर करून काहीतरी बडे मोठे मोठे नारे लावून काहीतरी प्रसिद्धी करून एखाद्या संघटनेचं काम वाढवता आलं असतं. पण संघाने ठरवलं की नाही, आपल्याला अगदी जमिनीपासून एकेका व्यक्तीला समजवत हळूहळू त्याला ज्याला म्हणतात किंवा एक प्रकारे त्याचं
विकास, क्रमिक विकास ज्याला म्हणतात, प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट सारखं, तर त्या पद्धतीने आता हळूहळू ज्याला जैविक पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने याचा विकास होऊ द्यावा आणि जेणेकरून ते कदाचित लांब वाटेल परंतु पक्क असेल, स्पष्टतेने असेल आणि जे आपल्याला एक दूरगामी आपला जो एक उद्देश आहे किंवा या भारताला पुन्हा एकदा त्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे आणि तो त्या ज्ञानाच्या आधारावर प्रतिक्रियेमध्ये नसेल तरच तो हिंदू पण त्याचा शिल्लक राहील आणि तो जर प्रतिक्रियेत उभा झाला तर मग त्याचा हिंदू पण संपेल. पण तरी सुद्धा संघ असेल किंवा संघाचा जो कोर अजेंडा आपण म्हणूया त्याला बळ मिळालं हे राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर मिळालं. एक पॉलिटिकल पॉवर जी तुमची निर्माण झाली ती त्या आंदोलनानंतर निर्माण झाली की ज्याच्यातनं प्रभाव तुम्ही टाकू शकतात आणि शेवटी सत्तेच्या माध्यमातूनच तुम्ही अनेक गोष्टींना उत्तरं शोधू शकता. तुमचे जे कोर अजेंडा आहे ते तुम्ही सत्तेच्या माध्यमातूनच पूर्ण करू शकता. 370 असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा इतर कुठलीही गोष्टी असतील. असं आहे की सत्ता हे काही बदलांचं माध्यम ठरू शकते परंतु सत्ता हे पूर्णपणे ज्या प्रकारचं एक राष्ट्राचं एक कल्पना संघाने ठेवलेली आहे ज्यामध्ये समाजातल्या प्रत्येकाला या भावनेनी जागृत करायचं आहे आणि प्रत्येकाला सक्रिय करायचं आहे, तर ते काम सरकार आणि राजकीय पक्ष नाही करू शकत. ते समाजातल्या लोकांनाच करायचं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे हा मार्ग लोकांच्या समर्थनाने सुगम होऊ शकतो, अनुकूलतेमुळे सुगम होऊ शकतो, परंतु ते कार्य मात्र समाज म्हणून करायचं आहे. म्हणून सत्ता नव्हती तेव्हाही आणि सत्ता आहे स्वयंसेवक सत्तेत आहे तेव्हाही स्वयंसेवक आपल्या शाखेचा प्रयत्न आणि शाखेवरचे जे व्यक्तिनिर्माणाचे प्रयत्न आहे ते तेवढ्याच गतीने करतात आहे. ते बरोबर आहे की तुम्ही असं नाही केलं कधी की म्हणून तर संघटना 100 वर्ष सुरू आहे, नाहीतर अनेक संघटना आहेत की ज्या काळाच्या ओघामध्ये संपून गेल्या. सत्ता असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही शाखा भरवत राहिलात. कधी 5 लोक असतील, 2 लोक असतील, 3 लोक असतील तरी त्या शाखा भरत राहिल्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये. आणि महाराष्ट्राला खरं तर शाखा सांगायची गरज नाही, त्यांना माहितीच आहेत की संघाच्या शाखा समोरच्या मैदानात अनेक प्रमाणामध्ये आहेत, इतक्या प्रमाणात त्यांनी बघितल्या असतील. पण प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की शेवटी जो संघाचा म्हणून एक अजेंडा होता की या गोष्टी आम्हाला पूर्णत्वाला न्यायच्या आहे, त्या पूर्णत्वाला तेव्हाच होऊ शकल्या ज्यावेळेस सत्ता आली, सत्तेच्या माध्यमातून देशातलं वातावरण बदललं, त्याच्यामुळेच ते होऊ शकलं. असं आहे तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करताय म्हणजे राम जन्मभूमीचं मंदिर असेल ते तर कोर्टाच्या म्हणजे निर्णय आणि त्यानंतर झालेला आहे, परंतु ज्या अनेक गोष्टी बाकीच्या पण तुम्ही ज्यांचा उल्लेख करू इच्छिता, आर्टिकल 370 जाणं किंवा अजून काही गोष्टी होणं, तर निश्चितपणे यामध्ये राजकीय बदल जो झाला, राजकीय बदल पण तेव्हाच होतो ना जेव्हा एखाद्या गोष्टीवर लोकमत बनतं, तेव्हाच राजकीय बदल होतात आणि तेव्हाच ते लोकमत जर त्याच्या बाजूनी असेल तरच कोणताही राजकीय पक्ष त्याचा निर्णय करू शकतो. तेव्हा ती भूमिका बदलण्यामध्ये तुमचा किती हात? त्यामुळे संघाने तुमचं ते ज्याला आपण म्हणूया इकोसिस्टीम तयार झाल्याशिवाय तर म्हटलं की त्यामुळे संघाने निश्चितपणे हे या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आणलेली आहे की आपला देश पहिले, देशाची सुरक्षा, देशाची एकात्मता, अखंडता महत्वपूर्ण आहे, देशाची संस्कृती पण महत्वपूर्ण आहे कारण आपल्या राष्ट्राची एकताच संस्कृतीच्या आधारावर आहे. आणि त्यामुळे त्याचे जे काही प्रतीक आहेत सगळे त्या सगळ्या प्रतीकांची पुनर्स्थापना करणं, गौरवपूर्ण म्हणजे सन्मानाने स्थापना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु इथे हे काम संपत नाही आहे. अजून समाजामध्ये ज्या प्रकारे आपल्या भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, आपल्या भाषा, आपली परंपरा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट पाळल्या जाणं, त्याकरता प्रत्येक परिवाराने हा प्रयत्न करणं. आपल्या देशामध्ये जसं जातीच्या आधारावर जे भेदाभेद आहेत तर त्याचं बाकी बरेच मंचांवरून वेगळ्या गोष्टी होतात, परंतु प्रत्येक घरामध्ये, परिवारामध्ये त्याबद्दलची समज विकसित करणं हे कामं सामाजिक कामं आहेत आणि ही अतिशय दुर्गामी कामं आहेत. त्यामुळे ती कामं अजून बरेच टप्पे आहेत. त्यामुळे तुम्ही जर विचारलं किंवा तर हे कामं आजही सत्तेने होणार नाहीत आणि पुढे पण होणार नाहीत. हिंदू राष्ट्र म्हणताय तर ही कामं ही समाजामध्येच आपल्याला प्रत्यक्ष कार्य करून समाजाच्या पुढाकारानेच होतील. सुनीलजी, तुम्ही हिंदू राष्ट्राचा उल्लेख करताय कारण संघाचा एक कोर अजेंडा हिंदू राष्ट्र करण्यात. संघाची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय? असं आहे, पहिली गोष्ट तर हिंदू राष्ट्र आहे. तुमचं स्टेटमेंटच आहे. म्हणजे मला तुम्हीच आता प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला होता, इव्हन त्या दिवशी भागवतांचं बरोबर, कारण हे हिंदू राष्ट्र आहेच. हे कारण हिंदू राष्ट्र म्हणजे काय तर जिथे लोक अशा पद्धतीने प्रत्येकामध्ये एकच तत्वाची अनुभूती करतात
आणि त्यामुळे जगतात. मी तुम्हाला सांगतो असं मी जे का राष्ट्र आहे हे ते विचारलं. हिंदू राष्ट्र आहे. नाही, ते बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो मी का विचारलं ह्याचं कारण नॉर्मली हिंदू हा धर्म आहे आणि जेव्हा तुम्ही एका धर्माच्या नावाने राष्ट्र म्हणून संबोधित करता एखाद्या ह्याला म्हणजे अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे की इस्लामिक रिपब्लिक म्हणतात किंवा त्या ठिकाणी त्या धर्माचे कायदे त्या राज्यामध्ये अवलंबले जातात. त्या धर्मामध्ये जे लिहिलेले कायदे त्या पद्धतीने. हिंदू ही वायडर संकल्पना आहे. हे पण संघाचं अनेकदा म्हणणं असतं आणि आजकाल मोहन भागवत हे अनेकदा त्याच्याबद्दल बोललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी असणार आहे? शेवटी स्टेट, राज्य, शासन आणि हिंदू ह्या गोष्टी वेगळ्या आहेत असं नाही का? याला आपल्याला वेगवेगळ्या फ्रेमवर्कनी बघावं लागेल. म्हणजे तुम्ही जर आत्ताच्या ज्या नेशन स्टेटची जी कल्पना आहे पश्चिमेतनं आलेली किंवा थिओक्रॅटिक स्टेट जी काही म्हणजे पंथांच्या आधारावर जी काही राज्य झालेत तर त्यामध्ये म्हणजे ते चर्च असेल किंवा जे इस्लामिक स्टेट आहे ते त्या पंथाच्या पद्धतीने चालण्याकरता ते बनवलं गेलेलं आहे. हिंदूची जेव्हा आपण कल्पना करतोय तर हिंदू इज अ वे ऑफ लाईफ म्हणजे जीवनाची पद्धती आहे आणि त्यामुळे हिंदूचा अर्थच हा आहे की जिथे सगळ्यांना स्थान असेल, जिथे तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्या ईश्वराची पूजा करू शकता आणि तरी पण तुम्ही सगळे एकत्र राहू शकता, एकमेकांचा सन्मान करून तुम्ही हे राहू शकता म्हणजे हिंदुत्व आहे, म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. पण तर हे जे आणि त्यामुळं राज्यांच्या व्यवस्था बदलतात. आज आपण ज्या राज्याच्या व्यवस्थेमध्ये आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही सगळ्यांना त्या ठिकाणी जे स्थान आहे त्याचं महत्वाचं कारणच अनेक लोक या देशातले या हिंदुत्वाच्या कल्पनेने जगतात आणि त्यामुळे त्यांची कल्पना आहे की बाबा सगळ्या लोकांचं अस्तित्व एकसाथ असलं पाहिजे आणि सगळ्यांना तशी मुभा असली पाहिजे. त्यामुळं ही अस्तित्वात गोष्ट हिंदू म्हटल्याने हिंदू राष्ट्र म्हटल्याने कमजोर होणार नाही तर अजून मजबूत होणार आहे. नाही, माझा म्हणण्याचा उद्देश त्यामुळे इट इज नॉट की राज्यांनी हे काही घोषित केलं पाहिजे अशी कल्पना नाही यामध्ये, कारण ही सांस्कृतिक कल्पना आहे. ठीक आहे. पण 47 नंतर जे राष्ट्र निर्माण झालेलं आहे भारत म्हणून आपण ज्याला ओळखतो आज, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मग तो भारत वेगळा आणि तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं असं आहे? त्याच्यामध्ये काय हाऊ डू यू एकच आहे. याचं जे काही संदर्भ आहे त्याचा म्हणजे तुमच्या जिओग्राफिकल सीमा आहेत की तुमच्या काय सामाजिक त्याला आपण बघितलं पाहिजे? आपापल्या काळामधल्या भौगोलिक सीमा या बदलत असतात, बरोबर ना? आणि राजकीय परिस्थितीनुसार भौगोलिक सीमा बदलतात आणि त्या काळातल्या परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल होत राहतात. महत्वाचा विषय काय आहे की लोक स्थिर काय आहे त्यातलं? स्थिर आहे राष्ट्र. राष्ट्र म्हणजे काय तर लोक कशा पद्धतीने जगतात, त्यांची संस्कृती काय आहे महत्वाचा आहे. तर हा प्रश्न जो संघाने जो घेतलेला आहे हा संस्कृतीच्या सातत्याचा आहे. त्यामुळं तो आज भारताच्या सीमेमध्ये आणि उद्या भारताच्या सीमेच्या बाहेर सुद्धा लोक या पद्धतीने जगावेत. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणाले होते ना की जगामध्ये जर शांती यायची असेल तर सगळ्यांना आपल्या एकसाथ राहण्याची जी काही हिंदूंची जी पद्धती आहे किंवा विचार करण्याची पद्धती आहे त्यावर यावं लागेल सगळ्यांना. तर मी असं म्हणतो याचा अर्थ कोणाचे राज्य कसे राहतील, त्यांच्या पॉलिटिकल पॉवर्स आणि लिमिटेशन्स काय राहतील, राजनैतिक सीमा काय राहतील हे त्या काळाच्या परिस्थितीनुसार ठरेल. नाही, मग मी जर असं म्हटलं की 100 वर्षानंतर आपल्याला हे जर समजायचं असेल ना तर आपण जोपर्यंत वेस्टर्न नेशन स्टेटच्या फ्रेममध्ये बघू तोपर्यंत ही गोष्ट समजणार नाही. मग मी वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न विचारतो की मग 100 वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय अचीव्ह केलं ह्याच्याबद्दल जर आपण चर्चा करायची झाली तर त्याला आपण कल्चरल असर्शन म्हणू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये कल्चरल असर्शन म्हणतात. का हिंदू राष्ट्र अचीव्ह केलं? नक्की या दोनपैकी काय अचीव्ह केलं? तुम्ही म्हणताय ते कल्चरल असर्शन मला जास्त दिसतंय. हिंदू का दोन्ही गोष्टी एकच हिंदू राष्ट्र आहेच इथे. हिंदू राष्ट्रामध्ये ज्या गोष्टींचा हिंदूच्या पद्धतीने पालन व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ हिंदू राष्ट्र म्हणजे काय तर जाती जातींचा भेद हा कल्पनेतच नाही आहे, हिंदूच्या कल्पनेतच नाही आहे. शास्त्रांमध्ये आपल्या याची कल्पना नाही, अशा भेदाभेदाची कल्पना नाही आहे, म्हणजे अस्पृश्यतेची कल्पनाच नाही आहे. त्यामुळे यातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. आपल्या गोष्टीमध्ये आपल्या हे जे काही ज्ञान आहे म्हणजे आपल्या सृष्टीचा आपला जो संबंध आहे या संदर्भातलं ते जर असेल तर आपल्या आधुनिक काळातले पर्यावरणाचे प्रश्न पण सुटतील, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होतील. त्यामुळं आर्थिक दृष्टीने ज्यांच्याकडे आहे ते दुसऱ्यांची चिंता करतील. हे जे काही म्हणजे ज्याला म्हणू जीवनमूल्य आहेत आपल्या सार्वजनिक जीवनातले ते जीवनमूल्य स्थापित करणं हा त्याचा उद्देश आहे. सुनीलजी, हे आताच्या काळात बोलायला सुरुवात झाली, कुठेतरी एक शिफ्ट झालाय का संघाच्या? नाही. तुम्ही डॉक्टर हेडगेवारांचे जर विचार ऐकले ज्यांनी संघ स्थापन केला
त्यांचे जर विचार ऐकले तर ते प्रत्येकाला हेच सांगतात आहे की बा आपण ज्या सर्वोच्च जीवनमूल्यांनी आपण जगत होतो हजारो वर्ष, ते आपले जीवनमूल्यांची पुनर्स्थापना आपल्याला करायची आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा हा प्रश्न राहतोच ना की मधल्या काळामध्ये बंच ऑफ थॉट्स पण होऊन गेले, गोळवलकर पण होऊन गेले, त्याच्याबद्दल मोहन भागवत बोलले पण आहेत खरं तर. पण तरी सुद्धा हा पण एक प्रवास आहेच ना मधल्या काळामध्ये. तिथून आज पुन्हा आपण एका मोहन भागवत आजकाल इन्क्लुजन बद्दल बोलतात, इन्क्लुझिव्ह वे ऑफ लाईफ बद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल असं आहे की प्राप्त परिस्थितीनुसार पण काही विषय असतात. उदाहरणार्थ की आपल्या देशामध्ये 1947 मध्ये ज्या प्रकारच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष जेव्हा सुरू होता तेव्हाच या देशामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं आणि केवळ तुमचं पंथ बदलला म्हणून या देशामध्ये असा एक प्रचार झाला आणि त्यामुळे तुमचा पंथ बदलला म्हणजे तुमचा देश पण बदलला, राष्ट्रही बदललं आणि त्यामुळे त्याच्या आधारावर तुम्ही वेगळे आहात आणि म्हणून तुम्हाला वेगळी भूमी पाहिजे हा जो एक विषय सुरू झाला. आणि त्यामुळं ही काही कल्पना नव्हती की देशाच्या एकतेला अखंडतेला ही थ्रेट आहे, तर म्हणजे धोका आहे हा, तर ते वास्तविकपणे 47 मध्ये घडलेलं आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये येऊन मुद्दाम मतांतरण करणं या प्रकारचे जे प्रयास आहेत हे प्रयत्न ब्रिटिश काळात पण घडले आणि त्यानंतर पण चाललेले आहेत. आणि याबद्दल म्हणजे केवळ म्हणजे बीजेपीच्या सरकारने नाही, काँग्रेसच्या हिमाचल सरकारने पण अरुणाचल सरकारने पण याच्या विरोधामध्ये कानून बनवले जेव्हा काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. त्यामुळे हा काही संघाचा बीजेपीचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न जेव्हा मीनाक्षीपुरममध्ये मतांतरण झालं तेव्हा हिंदू संमेलन घेण्याकरता इंदिरा गांधींच्या सूचनेवरून करण सिंग स्वतः उपस्थित होते, अध्यक्षतेखाली संमेलन झालं. काल पण त्यांनी त्यांच्या संघाच्या शुभेच्छा देताना आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं. तेव्हा हा जो विषय आपण सगळ्या संघाच्या खात्यात टाकतोय असं नाही आहे. या देशामध्ये अक्रॉस द पार्टी सगळ्या देशातल्या लोकांची या गोष्टीवर चिंता आहे किंवा मतांतर सगळी वेगळी असू शकतात, ईश्वराकडे जाण्याचे मार्ग वेगळे, पण याच्यामध्ये जो काही म्हणजे ज्याला चुकीचे मार्ग आहेत वापरणे, लोकांना परिस्थितीचा लाभ घेऊन त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जाणं आणि संख्येच्या भरोशावर म्हणजे वेगळं करण्याचे आंदोलनं, हिंसक आंदोलनं चालवणं, हे जे काही षडयंत्र चालतात त्याच्याबद्दल गुरुजी बोलले होते. आणि त्या प्रकारचे षडयंत्र आधी चालू आहेत, त्यामुळे त्या षडयंत्रांबद्दल आजही पण सरकारांना त्यावर बंदी घालावी लागते, त्यावर कारवाई करावी लागते, या गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या. तेव्हा मला असं वाटतं की जे काही या देशाची बंदीच्या विरोधात या देशाचं संघाला सुद्धा बंदी पसंत नाहीये कुठली. संघाची बंदी कशाबद्दल होती आणि या लोकांच्या ज्या कारवाई हिंसक आणि देशविरोधी कारवाई आहेत, तेव्हा आपण मला वाटतं असं घालमेल करू आपण याचा. त्यामुळे स्पष्टपणे समजायला पाहिजे की देशाची एकता, अखंडता, या देशाची संस्कृती, या देशाचा हे या कोअर व्हॅल्यूज आहे. या संविधान निर्माते जे होते त्यांनी सुद्धा आपल्या संविधानामध्ये मूलभूत तत्वांमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी रामाचं पण चित्र त्यामध्ये ठेवलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या या देशामध्ये संविधानाच्या निर्मितीमध्ये सुद्धा जे लोक होते त्यांची सुद्धा हीच इच्छा होती. त्यामुळं ही या देशाची जेव्हा आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो म्हणजे काय तर सर्वांचा या पद्धतीने विचार करणं आणि असं विचार करणारा, असं जगणारा देश जो आहे, राष्ट्र जो आहे ते मजबूत होणं जरुरी आहे. त्याकरता हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. मला अजून एक इंटरेस्टिंग फरक असा दिसतोय की अचानक गांधींचं नाव संघात खूप घ्यायला लागलेलं आहे. आणि मी सांगतो माझ्या अनुभवातनं सांगतो मी तुम्हाला, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझे संघामध्ये जे मित्र होते माझ्या वयाचे, जे त्यावेळेस शाळेत असताना किंवा नंतर संघाच्या शाखेमध्ये जात असतील, त्यांची गांधींबद्दलची मतं फार वेगळी असायची आणि ती एका पर्टिक्युलर प्रिझममधनं त्यांच्याकडे बघायचे. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा मी बघतोय की मी सरसंघचालकांचं त्या दिवशी भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये ते गांधींची बद्दलची त्यांची मतं फार वेगळ्या पद्धतीने मला बघायला मिळतात. हा फरक झालाय का कुठेतरी? बघा असं आहे की गांधींना नव्या पद्धतीने रिइन्व्हेंट केलं जात आहे का तुमच्या? असं आहे की डॉक्टरांच्या काळापासून म्हणजे जे काही समाजातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चाललेले होते त्या सगळ्या प्रयत्नांशी डॉक्टरांचा संबंध होता. आणि डॉक्टर तर स्वतः गांधीजींच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यामुळं आणि संघ स्थापल्यावर सुद्धा राजकीय स्वातंत्र्याचे आंदोलन म्हणून त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वातल्या काँग्रेसमध्येच सत्याग्रह करून ते जेलमध्ये गेले होते. त्यामुळं पण फार दिवस ते गांधींवर राहिले नाही, मी सांगतो ना. त्यामुळे ही राजकीय म्हणून ही भूमिका होती. आणि
पण त्या काँग्रेसमध्ये राहून हे काम शुद्ध काम शक्य नव्हतं, ही त्यावेळी पण भूमिका होती. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला आणि हे त्यांनी स्वतः गांधीजींच्या चर्चेत पण गांधींना 34 मध्ये सांगितलं होतं, 1934 मध्ये. दुसरा विषय असा होता की गांधीजींचा त्यामुळे संबंध जो होता तो आलेला होता. गांधीजींचं आणि गांधीजींकडनं संघाची नाही पूर्ण देशाची अपेक्षा होती की ते या देशाचं विभाजन थांबवतील आणि जे समाजावर जो काही आघात झालेला होता, अनेक अत्याचार झाले, त्याची खूप मोठी म्हणजे अशी विदारक कथा आहे. आता भारत सरकारने विभीजिका दिवस पण म्हणजे बनवलेला आहे आता. त्यामुळे त्या गोष्टी तर उघड आहेत सगळ्या आणि त्यामध्ये गांधीजींनी म्हटलं पण होतं की होऊ देणार नाही, परंतु त्या परिस्थितीमध्ये गांधीजींकडून लोकांच्या अपेक्षा होत्या की ते तरी किमान थांबवतील, कारण त्यांना स्वतःला कुठलं काही बनायचं नव्हतं. आणि त्यामुळं त्या एका अपेक्षेवर ज्या लोकांनी त्यावेळी दुःख भोगलं, ज्यांच्या अनेक परिवारांवर संकट आले, तर त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीजन्य अनेक लोकांचे विचार होते. परंतु संघ म्हणून पहिल्या दिवसापासून गांधींचे संबंध होता. गांधींच्या स्वदेशी किंवा देश आणि आपल्या धर्म संकल्पना ज्या होत्या त्याबद्दल सहमतीच होती, एकच कल्पना होत्या. स्वातंत्र्याच्या या सगळ्या काळामध्ये या परिस्थितीला कसं डील करायचं म्हणजे इट वॉज अ पॉलिटिकल इश्यू, त्याबद्दल वेगळं मत होतं संघाचं. आणि मला वाटतं संघाचंच नाही, देशातल्या प्रत्येकाचं म्हणणं होतं. पण तरी सुद्धा गांधींनी सुद्धा रामराज्य शब्दाचा वापर केला. म्हणून मी म्हटलं गांधींनी काऊ प्रोटेक्शन म्हणून मी म्हटलं गोहत्याबंदीबद्दल म्हणून मी सांगितलं की हे सगळे विषय जे आहेत या सगळ्या विषयांवर म्हणजे मला असं वाटतं की ते सगळे जे गांधीजींनी पण विषय घेतले ते संघ आज सगळे विषय आधीपासून घेतो, आज नाही. म्हणजे गुरुजींच्या काळात सुद्धा गोहत्या बंदीच्या विरोधातलं आंदोलन आणि त्यामध्ये गुरुजींचा आणि संघाचा सहभाग ही अगदी उघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे विषय म्हणजे स्वदेशीचा विषय असेल, हे सगळे विषय संघ घेतोच आहे. आणि त्यामुळे संघाच्या असं आहे. त्यामुळे मी माझा मुद्दा हाच आहे ह्याच्यामध्ये की असं आहे, हा फरक झालाय का की त्यावेळेच्या संघाच्या शाखांमध्ये गांधीजींबद्दल जे काही सांगितलं जायचं त्याच्यातनं अनेकांच्या मनात संघ कार्यकर्त्यांच्या प्रत्येक गोष्ट संघाने सांगितल्याने अशी होत नसते. समाजातली परिस्थिती पण असते. तुम्ही आणि मी बसून कल्पना करू शकत नाही की जेव्हा देशामध्ये देशाचं विभाजन झालं आणि लाखो लोकांना वर जी विपदा आली त्यावर आज आपण राजकीय चर्चा करून आणि तुम्ही इकडले का तिकडले चर्चा करून आपण त्यांचं दुःख समजू शकत नाही. त्यामुळे त्या लोकांच्या दुःखातनं आलेल्या ज्या प्रतिक्रिया होत्या या स्वयंसेवकांच्या नव्हत्या, या समाजाच्या होत्या. पण आता तुमचा गांधींकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालाय का? मला गांधीजींकडे बघण्याचा दृष्टिकोन आधी पण तसाच होता, तो आता पण तसाच आहे. गांधीजींच्या स्वदेशी रामराज्य धर्म संस्कृतीच्या ज्या कल्पना होत्या, स्वदेशीची जी कल्पना होती, त्यांची समाजामध्ये जातीच्या वर उठून समाजाला एक करण्याची जी कल्पना होती, या सगळ्या कल्पनांबद्दल पहिले पण संघाची आणि त्यांची सहमती होती. त्यामध्ये काही फरक नव्हता. तेव्हा गांधीजींच्या या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या कार्याबद्दल आदरच होता संघाला पहिल्यापासून. विभाजनामध्ये नक्कीच मला वाटते संघाची नाही देशाची अपेक्षा होती की गांधीजीने थांबवावं आणि हे जे संकट आलं ते थांबवावं, पण ते नाही झालं. त्याचं दुःख होतं लोकांना. पण गांधींना संघ कधीच पसंत नाही पडला असं म्हटलं जातं. मला असं वाटतं की त्यांचं आता आपण त्याच्यावर म्हणजे तुम्ही आणि मी कॉमेंट करणं बरोबर नाही. गांधीजींनी डॉक्टरांसोबतही संवाद केला संघाच्या कॅम्पमध्ये, संवाद सगळीकडे असेल आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं त्याबद्दल. संवाद असणं हे संघाचं पण एक म्हणून महत्त्वाचं हे म्हटलं आहे की लोकतंत्रामध्ये परस्पर जर मतं वेगवेगळी असतील म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की गांधीजींनी म्हटलं तेच जो पालन करेल तो देशभक्त आणि दुसरा नाही, तर मला वाटतं दॅट विल नॉट बी फेअर इन डेमोक्रेसी. ते फेअर नाही होणार ना. आपण म्हणजे कोणी पण काही म्हटलं असेल गांधीजींचे विचार त्यावर आपण डिबेट करू शकतो ना. मला वाटतं असं तर व्हायला पाहिजे ना. पण जर काही लोक असं विचार करत असेल, आम्ही पण म्हणतो ना की संघाच्या विषयांवर किती डिबेट करतात सगळे लोक, तरी पण आम्ही तुमच्याशी चर्चा करतो ना. नाही पण ते आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की आवश्यक आहे. मला असं वाटतं की ज्या विषयांवर सहमती आहे काही विषयांवर सहमती नसेल. आमच्या विविध संघटनेमध्ये पण असतं ना, वी अग्री टू डिसअग्री समटाईम, असं असतं ना. मला वाटतं लोकतंत्रामध्ये आपण या गोष्टीवर आता मला वाटते स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि संघाच्या 100 वर्षानंतर आपल्या समाजाला सुद्धा आणि माझ्या मते आपल्या प्रचार माध्यमांना सुद्धा हे ओपन व्हावं. मी विद्वानांना पण सगळ्यांना म्हणतो की तुम्ही ओपन व्हा यातून, की आपण टिळकांवर पण चर्चा करू शकतो, त्यांच्या विचारांवर कार्यावर, गांधीजींच्या विचारावर करू शकतो, सुभाष डॉक्टरांच्या कार्यावर तुम्ही करू शकता ना, संघाच्या कार्यावर पण चर्चा करू शकता. चर्चा सगळ्यांबद्दल झाली पाहिजे, विदाऊट प्रेजुडाईज असले पाहिजे ते चर्चा. ते बरोबर आहे. हा पण तुम्हाला गांधीजींच्या कडनं अपेक्षा होती की ते पार्टीचे थांबवतील. तुम्हाला असं वाटतं का की संघावरती अन्याय होतो या बाबतीमध्ये? असं आहे संघाच्या आज तुम्ही सगळ्यात पॉवरफुल पोझिशन मध्ये आहात. आम्ही असं आहे, आम्ही
संघाची जी भूमिका आहे किंवा हा समाज आपला आहे आणि या समाजामध्ये अशा प्रकारच्या मतमतांतर आहेत. अनेक विषयातलं जी आपली परंपरेची जी शृंखला होती, ज्ञानाची जी शृंखला होती, त्यामध्ये बरंच म्हणजे अडथळे आलेत आणि ती सगळी व्यवस्था बरीच प्रमाणामध्ये अस्ताव्यस्त झाली आणि त्यामुळे त्याच्या अभावामध्ये बरेच लोकांना गैरसमज आहेत. त्याचा एक परिणाम आहे हा, जे काही म्हणजे या गोष्टी सांगितल्या जातात त्याचा. म्हणजे कसं कधी कधी काय होतं तुम्हाला एका मिनिटात मी सांगतो. माझ्या घरी आम्ही लहानपणी आम्ही शुद्ध गाईचं दूध प्यायचो. नंतर मग बाहेरचा चहा पिला, आवडत त्याची चव नव्हती लागत त्या दुधाची, पण नंतर मग सवय होऊन गेली. आता नंतर मग आपलं शुद्ध गोशाळा सुरू झाल्या आणि शुद्ध दूध माझ्यासमोर आलं तर मला वाटलं याचीच चव बेचव आहे. तर कधी कधी असं होतं. तर म्हणजे जे प्युअर असतं त्याची सवय गेली तर प्युअर आलं तर मग तेच बेचव वाटतं. तर संघ सुद्धा जे जुनं आपलं चवीची गोष्ट सांगतोय म्हणजे सत्य आणि खरी गोष्ट, तर कधी कधी इट गिव्ज अ बॅड टेस्ट टू द कॉमन पीपल, कारण त्यांना त्याची सवयच राहिलेली नाही. ठीक आहे. त्यामुळे आज तो बदल होतोय, हळूहळू ती सवय येते आहे लोकांना. मला सांगा की तुम्हाला संघामध्ये काय बदल दिसले? टेक्नॉलॉजिकल गोष्टी सोडून द्या, पण तुम्हाला इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये काय बदल दिसलेत आतापर्यंत? जर तुम्हाला विचारलं की 1950 साली जो संघ होता तो आणि आज 2025 सालचा संघ, ह्याच्यामध्ये फरक काय आलेला आहे? तेव्हा संघाचं जे मूळ उद्देश आहे किंवा या समाजाला संघटित करायचं आहे आणि या सगळ्या हिंदू राष्ट्र नाही, समाजाला संघटित करायचं. संघटित हे हिंदू राष्ट्र आहेच नाही. संघाची पहिल्यापासून ही मान्यता आहे की हिंदू हे हिंदू राष्ट्र आहे. यामध्ये काहीही बदल झालेला नाही, पक्का आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाज यांच्याबद्दलचं जे कार्य आहे ते संघामध्ये काही बदल झालेला नाही. बाकी इव्हॉल्विंग आहे प्रोसेस इव्हॉल्विंग आहे, शाखा पद्धती कायम आहे. बाकी समाज अभिसरणाच्या ज्या पद्धती आहेत, ज्यामध्ये नवीन नवीन उपक्रम आहेत, नवीन गोष्टी आहेत. आणि सुरुवातीला एक सगळ्यात मोठा बदल तो झाला की सुरुवातीला म्हणजे संघाचे स्वयंसेवकांचाच हा एक एक्सपेरिमेंट होता. म्हणजे संघ स्वयंसेवकच हे सगळं करत होते ना पहिले. म्हणजे समाज पहिले बघतच नव्हता, मग बघू लागला, मग टीका करू लागला, मग आता हळूहळू संघ समर्थन करू लागला. ही प्रोसेस झाली आपली. हा, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आधी निग्लेक्ट केला, मग क्रिटिसाइज करायला लागला, मग काही लोक हेट पण करायला लागले, मग आता हळूहळू बरेच लोक समर्थन करायला लागले. हेट का करत असतील? तर हा सगळा जो एक बदल झाला या सगळ्या यात्रेमध्ये. आणि तेव्हा आज अशी परिस्थिती आहे किंवा समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा जो बदल झालाय आता, किंवा आता समाजातले अनेक लोक, अनेक संस्था या संघाने ज्या पद्धतीने काम केलं आणि त्या पद्धतीने त्यांची स्वतःची जी काही कॅपॅसिटीज आहेत, क्षमता आहेत, त्यांच्या संस्थांच्या आहेत, समूहांच्या आहेत, त्याला घेऊन ते लोक काही ना काहीतरी काम करण्याकरता प्रयत्न करतात आहे. तर आता आमच्याजवळ फक्त आम्हाला स्वयंसेवकांमध्ये काम करायचं नाही आहे, तर समाजाच्या या सगळ्या घटकांना त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे, त्यांच्यासोबत त्यांना सहयोग पण करायचा आहे की जेणेकरून समाजाच्या सगळ्या या माध्यमातून हे सगळं काम होईल. त्यामुळे पुढला जो टप्पा आहे यामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आहे. मी संघाचं खूप साहित्य वाचलेलं आहे, पत्रकार म्हणून वाचलेलं. बरोबर. आणि मला जो फरक दिसला त्याच्यामध्ये, मला माहित नाही की तुम्ही त्याला अग्री कराल की नाही, पण मला जो फरक दिसला तो हा दिसला की या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहू शकत नाहीत. इथपासून ते मोहनजींनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं की इस्लाम रहने वाला यहाँ पर, वो सालों से यहाँ पर है, वो यही रहेंगे, हे त्यांचं वाक्य आहे. हा एक खूप मेजर फरक आहे असं नाही वाटत? तुम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या देशामध्ये संघाची भूमिका काय होती पार्टिशनच्या संदर्भामध्ये. संघाची भूमिका होती देशाचं पार्टिशन होऊ नये. याचा अर्थ काय होता की या देशामध्ये भूमिका नाही, या देशामध्ये जे लोक राहतात मग ते रूढार्थाने म्हणजे म्हणण्याच्या पद्धतीने हिंदू असोत, मुसलमान असोत किंवा ख्रिश्चन असोत किंवा बाहेरून आलेले ज्यू पारसीज असोत, हे सगळे मिळून हा देश एकत्र चालला पाहिजे ही भूमिका होती. तेव्हा ही भूमिका कुठे होती संघाची की एक्सक्लुडिंग समबडी हा देश बनला पाहिजे, अशी कधीच भूमिका नव्हती. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने लोक आपल्या पूजा पद्धती अवलंबू शकतात, परंतु त्यामुळं या देशातली जी संस्कृती आहे की आपण सगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती सुद्धा एकत्र राहू शकतो, ही जी काही म्हणजे हिंदूंचं बेसिक तत्व आहे आणि जे वर्षानुवर्ष चाललं. त्यामुळे इथे मग कोणीतरी पारसी आलेत किंवा ज्यू आले तर त्या सगळ्यांना पण आपल्या पद्धतीने इथे राहता आलं. तर ही जी काही एक हजारो वर्षांची परंपरा आहे, त्याच परंपरेच्या अनुरूप इथे ज्यांनी आपला पंथ बदलला आणि बाहेरचा पंथ घेतला, मुस्लिम किंवा ख्रिश्चन, त्यांनी सुद्धा
पूजा करावी, त्यांना जे काही त्या देवताची करायची असेल मार्ग तो घ्यावा आपल्या आध्यात्मिक उन्नती करता, परंतु राष्ट्र म्हणून आणि संस्कृती म्हणून ही जी काही पद्धती आहे साथ सोबत राहण्याची, दुसऱ्यांच्या पूजा पद्धतीला सन्मान देऊन त्यांच्यासोबत राहण्याची, या परंपरेला मात्र त्या सर्वांनी घेऊन चाललं पाहिजे. याकरता लोकजागरण, याकरता डिव्हिजिव्ह नाहीये, हा डिव्हिजिव्ह मानसिक पहिल्यापासून नव्हतं. कोणीच म्हटलं नाही असं, गुरुजींनी पण नाही म्हटलं, कोणीच नाही म्हटलं की या देशाला तुम्ही हिंदू आणि मुसलमानचे 2 देश बनवा, कधीच नाही म्हटलं. संघ तर याच्या 200% विरोधामध्ये होता. आणि संघाचं मुख्य दुःख होतं की या देशाला त्यावेळेच्या नेत्यांना थांबवता आलं असतं की नाही आलं असतं, आता हा विश्लेषणाचा विषय आहे. परंतु थांबवलं तर बरं झालं असतं, चांगलंच झालं असतं आणि कुठल्याही किमतीवर थांबवायला पाहिजे होतं. ही भूमिका संघाची पहिल्यापासून होती आणि मला वाटतं ती आजही आहे, ती बदललेली नाही. ठीक आहे, पण खरं तर 100 वर्षाचा इतिहास आहे तो आपण तासाभरात. आणि मला संघाला तर असंही वाटतं की ज्यांनी वेगळे देश मागितले त्यांना पण काही वर्षांनी वाटेल की बा आपण काहीतरी चूक केली असं करू. आणि ते केव्हा वाटेल, जेव्हा भारताची त्याबद्दल प्रगती होईल. याबद्दल तर अजिबातच शंका असता कामा नये की पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता, तिथे मी पाकिस्तानला जाऊन आलो आणि मला माहिती आहे की तिथे कशा पद्धतीने अनेकांची चर्चा असते आणि ज्या पद्धतीने तिकडची परिस्थिती आहे त्यापेक्षा भारताची प्रगती आणि भारताने त्यामुळे असं आहे की संघ जेव्हा वसुदैव कुटुंबकम म्हणतं तेव्हा ते एक्सक्लुडिंग बांगलादेश पाकिस्तान नाही आहे, इन्क्लुडिंग आहे. पण हे करत असताना भारताची सुरक्षा, भारताची एकात्मता, भारताची अखंडता, भारतातल्या लोकांची जे जीवन आहे त्यातली प्रगती, याला कोणी पण बाधा करत असेल तर ते मात्र आपल्याला व्यवस्थितपणे थांबवलं पाहिजे. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मला 100 वर्षाच्या तुमच्या प्रवासाबद्दल जी आहे ती की सुरुवातीच्या काळामध्ये भारताच्या झेंड्याला संघाचा विरोध होता असं म्हटलं जातं किंवा संविधानाला विरोध होता. नाही, या गोष्टी चुकीच्या आहेत. तिथपासून आतापर्यंतचा प्रवास संविधानाला धरून चाललं पाहिजे की काही लोकांनी या देशामध्ये असा विचार, कारण पार्टिशन मान्य नसल्यामुळे आम्ही हा भारत मान्य करत नाही असा एक, काही लोकांनी म्हणजे तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्या दिवशी हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतरच्या दिवशीच संघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला गेला. हे ऑन रेकॉर्ड्स आहे सगळं आणि रिपोर्टेड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाजमध्ये. तेव्हा मला असं वाटतं की आता संघासारख्या देशभक्त संघटने ज्याचा मूळच देशभक्ती आहे त्यांनी यावर काही स्पष्टीकरण द्यावं मला तरी आवश्यकता वाटत नाही, कारण याचं स्पष्टीकरण समजूनच लोकांनी संघाला समर्थन केलेलं आहे. त्यामुळे हे समजायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असं आहे की या देशामध्ये जो काही देशाचं विभाजन झालं आणि ते मला असं वाटतं की त्याला संघाने पहिल्याच विरोध केला आणि आजतागायत संघाला त्याचा विरोधच आहे संघाचा. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये संघ काय आहे? ज्या पद्धतीने पंतप्रधान त्या दिवशी लाल किल्ल्यावरनं म्हणाले की जगातला सगळ्यात मोठा एनजीओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, एक रिलिजियस संघटना आहे, एक सामाजिक संघटना आहे की एक अशी संघटना आहे, एक पैतृक संघटना आपण ज्याला म्हणूया की जी वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटनांना कंट्रोल करते. 32 एक संघटना तुमच्या आहेत. म्हणजे कंट्रोल नाही करत, कंट्रोल शब्द चुकीचा आहे, चुकीचा आहे. त्यांच्या नाड्या तुमच्या हातात अजूनही तुम्ही पाहिजे तेव्हा एखादा जर थोडा जास्त हे करायचं झालं तर करू शकता असं आहे त्याच्यामध्ये? बिलकुल नाही. कारण शेवटी तुम्ही जेव्हा इकडच्या कार्यशाळेमध्ये बोलवता तेव्हा त्यांना त्यांच्या प्रतिनिधींना आणि ह्यांना पाठवावंच लागतं. या सगळ्या फ्रेमवर्क जे आहे ना, या एक म्हणजे स्ट्रिंजंट पॉलिटिकल सेटअपमुळे या सगळ्या गोष्टी कल्पनेत आलेल्या आहेत तुमच्या सगळ्या लोकांच्या. पण जी भारतीय कल्पना आहे ही परस्पर एक समाजाच्या विश्वासावर जैविक पद्धतीने विकसित होणारी ही कल्पना आहे संघ म्हणजे. तेव्हा तुम्हाला कुठल्याही फ्रेममध्ये ही गोष्ट आढळणार नाही. तेव्हा तुम्हाला याकरता एक नवीन फ्रेम सेट करावा लागेल संघ समजण्याकरता. आणि पण कंट्रोल काय शब्द वापरायला पाहिजे? संघ समन्वय करतो. समन्वय कशाचा करतो? स्वयंसेवकांशी किंवा त्यांनी जे काही स्वतःच्या व्यक्तिगत चरित्राचे, शिस्तीचे जे पाठ घेतलेले आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसांचा विकासाकरता आपली शक्ती लावायची आहे आणि त्याकरता हे प्रयत्न एकट्याने होणार नाही तर सामूहिकपणे करायचे. पण समन्वय काही कल्चर आणि टेक्स्चर आहे. समन्वयामध्ये कधी कधी कान पण पिळला जातो, कधी कधी आपण असं आहे संघटनेच्या जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी आम्ही नक्की हा संवाद ठेवतो की त्यांचं जीवन जे आहे संघाचा जो पाठ आहे त्यानुसार त्यांचं जीवन चाललं पाहिजे. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात आहोत तर कान पिळून होत नसतं. आपले सौहार्दपूर्ण संबंध आणि आपलं नैतिक बल
जे तप असतं आपलं त्याच्या भरवशावर या गोष्टी होत कधी कधी असतात. आम्हाला असं वाटतं की मोहन भागवतांचा एखादा इंटरव्ह्यू एखादं स्टेटमेंट आलं की त्याच्यातनं जो मेसेज जायचा तो जातो संघ का आता त्याच्या पलीकडे गेलेत हे सगळे जण. असं आहे, संघ जो आहे ना, संघ हा जेव्हा सरसंघचालक बोलतात तेव्हा त्यांना काही बोलायचं असेल तर ते डायरेक्टली बोलू शकतात. त्यांना इकडून तिकडून सांगायची गरज नाही. ते ज्यांना सांगायचं त्यांच्याशी पण डायरेक्टली बोलू शकतात किंवा त्यांना सार्वजनिकपणे सांगायचं ते पण ते सांगू तो शकतात. संपर्क अजून आहे तसा. नाही, आणि तेच तो आहे आणि ते सांगू शकतात. तेव्हा संघाचे सरसंघचालक जेव्हा बोलतात तेव्हा ते एक व्यापक अर्थाने पूर्ण एक व्यापक दृष्टी ठेवून त्या अर्थाने पूर्ण समाजाला ते संकेत देत असतात की आपल्याला या पद्धतीने जायला पाहिजे. कारण संघाची दृष्टी दुर्गामी आहे आणि ती सर्व समाजाच्या दृष्टीने आहे. मला नाही वाटत की संघाचे स्वयंसेवक आहेत सगळे वर्षानुवर्ष संघात राहिलेले तेच संघाच्या या प्रेरित संघटनांचं संचालन करतात आणि त्यांचा सुद्धा सार्वजनिक जीवनातला इतका मोठा अनुभव आहे सगळ्यांचा आणि त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य याच कामाकरता स्वतःचं त्यांनी वेचलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो एक परस्पर विश्वास आहे की त्यांच्या मनामध्ये त्याचं जे काही भाव आहे त्यावरचा एक परस्पर विश्वास आहे. बाकी करण्याच्या पद्धती त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांची निर्णयाची पद्धती निर्णयाचं टायमिंग हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीनुसार असतं आणि त्यामुळे ते विश्वासाचं जे बळ आहे ते अजून संघ आणि संघाच्या प्रेरित संघटनांच्या मध्ये कायम आहे आणि तोच महत्वाचा आधार आहे. मला शेवटचे 1-2 प्रश्नच आहेत माझे. आणि कारण मला असं वाटतं की 100 वर्षाचा इतिहास घेताना आपल्याला वेळ कमीच पडेल खरं बघायला गेलं तर. पण तरी सुद्धा मला मी कुठेतरी वाचत होतो की ज्यावेळेस खूप वर्ष म्हणजे आता आपण त्या परिस्थितीत आहोत कारण 2014 पासून संघाशी संबंधित असलेले पंतप्रधान सत्ताधारी हे सलगपणे राहिलेले आहेत. वाजपेयी पण ऑफकोर्स संघाशी संबंधित होते त्यांची सत्ता राहिलेली आहे पण स्वतःच्या बळावरती संघ विचाराची सत्ता जर आपण म्हटलं पॉलिटिकल सत्ता ही 2014 पासून आलेली आहे. पण एक काळ असा होता की सावरकरांपासून अनेकांनी प्रयत्न केले सरसंघचालकांना समजवण्याचा की तुम्ही आम्हाला आमच्या बरोबर या आणि आपण राजकीय काम केलं पाहिजे म्हणून. सरसंघचालकांनी कधीच ती गोष्ट ऍक्सेप्ट नाही केली. पण नंतर मग एक काळ असा आला की ज्यावेळेस गोळवलकरांनी ठरवलं की नाही आमचे 4 स्वयंसेवक आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही त्यानुसार राजकीय पक्षाची स्थापना करा आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तसं नावही जनसंघ असं ठेवलं गेलं होतं. तिथपासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंतचा प्रवास आपण त्याच्यामध्ये बघतोय. आज संघाला 100 वर्ष होत आहेत. तुम्ही या ठिकाणी सत्तेवर तुमच्याशी संबंधित असलेला राजकीय पक्ष या ठिकाणी सत्तेवरती आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या गोष्टींची चर्चा 1952 मध्ये झालेली होती त्याच्याबद्दल नव्याने बघण्याची एक परिस्थिती निर्माण झाली असं कुठेतरी संघामध्ये चर्चा असते त्याच्यामध्ये की त्यावेळचं संघाचं धोरण आणि आत्ताचं संघाचं धोरण ह्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये काही फरक असेल. त्यावेळी सुद्धा गुरुजींचं जे म्हणणं होतं किंवा संघाला म्हणजे 52 मध्येच नाही नंतर 77 मध्ये सुद्धा 1977 मध्ये सुद्धा हा विषय आला होता किंवा संघाने आता या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये इकडे यावं आणि राजकारणामध्ये यावं संघाने. पण डॉक्टरांच्या काळापासून डॉक्टरांचा जो मुख्य उद्देश होता किंवा राजकारणाच्या बाहेर राहून व्यक्ती निर्माणाचं जे मनुष्य निर्माणाचं जे कार्य आहे हे कार्य स्वतंत्रपणे शुद्ध हेतूने निर्हेतुक ज्याला म्हणतात अशा पद्धतीने या बाजूच्या राजनीतिक जे काही कोलाहल ज्याला म्हणतो आपण त्यापासून दूर जाऊन हे कार्य करावंच लागेल. सातत्याने चालू राहिलं पाहिजे आणि मला वाटतं त्यामध्ये एक सातत्य आहे. म्हणजे 52 मध्ये समजा त्याच्या आधी राजकीय पक्ष नसेल 52 मध्ये काही स्वयंसेवकांना राजकीय पक्ष उभारण्यामध्ये मदत करण्याकरता दिलं असेल जनसंघाच्या करता किंवा नंतर इमर्जन्सी देशामध्ये आणीबाणी लागली म्हणून त्याकरता संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून कार्य केलं असेल लोकशाहीच्या स्थापनेकरता. तर या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट तुम्हाला सातत्याने दिसेल आणि नंतर 14 नंतर सुद्धा की सातत्याने संघाने आपला शाखा आणि आपलं जे मनुष्य निर्माणाचं जे कार्य आहे या कार्यावर पूर्ण भर दिलाय आणि संघाची आपल्या स्वयंसेवकांची जी शक्ती जी आहे ही कारण ही मशीन जी आहे चालू राहिली पाहिजे ही गोष्ट. तर अनेक असे लोक मिळतील की ज्या जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता पोहोचलो तिथे आणि पुढच्या वर्षांमध्ये जिथे पोहोचलेलं नाही जी अनेक कामं आहेत कारण अजूनही आपल्या समाजामध्ये बरेच चांगले बदल होणं अपेक्षित आहे. जसं आता पंचपरिवर्तनाचा जो मुद्दा घेतलाय ते असे बदल आहेत सगळे की जे अजून समाजामध्ये पुष्कळ काम त्यावर करावं लागेल. सगळ्या समाजाला करावं लागेल. समरसता कुटुंब प्रबोधन किंवा पर्यावरणाच्या प्रकारे आपलं जीवन असेल अनुसार जीवन असेल किंवा आपल्या नागरिकांचं जे कर्तव्य आहे त्यानुसार त्याचं पालन आहे
तर असे अनेक विषय आहेत समाजामध्ये. तर बरीच कामं अजून शिल्लक आहेत आणि त्यामुळे संघाने ते जे आपलं आहे किंवा आपल्याला एक व्यक्तिनिर्माणात आपलं शाखा काम सुरू राहिलं पाहिजे त्याच जोमानी आणि त्याच्या शाखांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं काम. तर आणि समाजात स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये जाऊन पण काम करणं. तर असे जे सगळे कामं आहेत ते मात्र पुढल्या काळात एवढ्या सगळ्या तुम्हाला 100 वर्षाच्या काळामध्ये यामध्ये सातत्य दिसेल आणि त्यामध्ये आधी काही बदल झालेला नाही. ते पुढे पण हे सगळे कामं सुरू राहतील. परिस्थिती बदलत राहील, प्रतिकूलता अनुकूलता येईल जात राहील. कारण तुम्ही कास्ट बद्दल खूप तुम्ही आजकाल सांगता की कल्पना जी आहे जातीवाद हे हा झाला म्हणून पाहिजे. समाजात जसं जसं संघाचं काम वाढत गेलं तसं तसं समाजाच्या सगळ्या समुदायांमध्ये संघाचं काम पुसतात आहे. सगळ्या ठिकाणून संघाचे स्वयंसेवक येतात आहे आणि त्यामुळे सगळ्या जातीत त्यामुळे सगळ्या प्रकारचे स्वयंसेवक येतात आहे आज. त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी पण सगळ्या त्या माध्यमातून संघ आणि ही पण एक चर्चा खूप अशी होते की सगळे ज्या- सरसंघचालक हे उच्च जातीतले किंवा असतात. हे ब्राह्मण असतील किंवा असं आहे की भैया सुद्धा मला असं वाटतं की संघ हे एक सामाजिक संघटना आहे. हे ऑर्गॅनिक आहे, हे एव्हर इव्हॉल्व्हिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की संघ म्हणजे असं ज्याला म्हणतात अचानक करणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह करणाऱ्या अशा पॉलिटिकल पार्टीसारखं त्याचं स्वरूप नाही आहे. ज्यांनी केलं त्यांनी काय सामाजिक बदल केले त्याची समीक्षा करावी लागेल. तर मी त्याची काय आज समीक्षा करणार नाही. पण संघ मात्र आपल्या पद्धतीने हळूहळू समाजाच्या प्रत्येकामधनं नेतृत्व उभं राहावं, ते सक्षम राहावं आणि त्या सगळ्यांनी मिळून एकत्रपणे हिंदू समाज म्हणून काम करावं. आणि मला असं वाटतं की त्या दिशेने जी वाटचाल आहे संघाची, हिंदू सारा एक, तर या दिशेने बाधा अनेक आहेत, अजूनही बाधा आहेत. परंतु त्या दिशेने ही भाषा बोलणारे, ही भाषा समजणारे, हे व्याकरण समजणारे, त्यावर क्रिया करणारे यांचा सातत्याने वाढ होते आहे आणि त्यामुळं त्याचे जे चांगले परिणाम आहेत ते पण समाजामध्ये दृश्य स्वरूपामध्ये येतात आहे. मला असं वाटतं शेवटचा प्रश्न माझा हाच आहे की पुढच्या 50 वर्षानंतर कदाचित आपण असू की नाही मला माहित नाही, पण संघ जर नक्कीच असेल मला वाटतं ज्या पद्धतीची संघ तेवढा वेळ तर लागेल, तेवढा वेळ लागेल, किमान लागेल. इट्स अ लॉंग प्रोसेस. हा म्हणजे अजून तेवढा वेळ तर लागेलच. संघाला खुल्या मैदानावर संघाच्या शाखा होत्या, बाकीच्यांचे दरवाजे उघडतात. ठीक आहे, हा दरवाजा उघडलेला राहू दे अशीच अपेक्षा करूया. खूप धन्यवाद सुनील, तुम्ही या निमित्ताने आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू.